कॅट नाशिक वुमन्स विंगच्या वतीनं नाशिकच्या सायकर सर्कल येथील करिल्यूज भवन येथे क्रिएटिव्ह एक्सप्रेशन या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला उद्योजकांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं होतं. यात 20हून अधिक महिला उद्योजकांनी हँडक्राफ्ट आणि फूड स्टॉल थाटले होते. या एक्झिबिशनचं उद्घाटन भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी शीतल सोनवणे उगले, सुनंदा सोनी, शीला पाटील, गायत्री भंडारी, विक्रम उगले आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाबाबत कॅट नाशिक वुमन विंगच्या प्रमुख शीतल सोनवणे उगले यांनी माहिती दिली. आज आम्ही CIIT वुमन विंग नाशिक चॅप्टरकडनं करिल्यूज भवन सायकल सर्कल इथे एक्झिबिशन भरवलेलं आहे. मी शीतल सोनवणे उगले, CIITची सेक्रेटरी नाशिक चॅप्टर, गायत्री भंडारी CIITच्या ह्या ट्रेजरर आहेत. आज आम्ही CIIT थ्रू ज्या गरजू महिला आहेत, ज्यांनी कलेचा आविष्कार घरापासून सुरू केला आहे, त्यांना कमर्शियल लेवलला प्लॅटफॉर्म देण्यासाठी हा उपक्रम सुरू केलेला आहे. आणि येत्या 2-3 महिन्यामध्ये असे आम्ही 2-3 अजून उपक्रम घेणार आहोत, ज्यामुळे ह्या महिलांना एक प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांचं जे काही कला आहे, जे काही प्रोडक्ट आहेत, त्याला कमर्शियल व्हॅल्यूज मिळतील फ्रॉम द मार्केट. मी नाशिककरांना आवाहन करते की तुम्ही आजच्या दिवसभरामध्ये कधीही इथे एक्झिबिशन बघायला येऊ शकतात. या महिलांना सपोर्ट करा, यांना वाव द्या आणि जसं आम्ही यांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहोत, तसंच तुमच्यापैकी पण कुणी अशा प्रकारे काही प्रॉडक्ट बनवत असतील ज्याला जे व्यावसायिक लेवलला सेल होऊ शकतात असे प्रोडक्ट असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आम्ही तुम्हालाही प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देऊ. या प्रदर्शनाला महिला वर्गांनी मोठी गर्दी केली होती. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.